परी काय आज शाळेत काय शिकवलं? आव पप्पा आज शाळेत खेळ होता. कसला? आव पप्पा ढमढम वाजवायचं आणि सगळ्यांकडे हातरुमाल टाकायचा. त्याचा नंबर आलाय त्यांनी उभं राहून त्याला काय येतंय त्यांनी बोलायचं. आणि तुला मी शिकवलं ते विचारतोय, तू तर खेळ सांगायला लागली. आव पप्पा आज खेळले खूप छान होता. शिकवलं पण शाळेत खेळ चांगला होता म्हणून सांगितला. बर बर. आव पप्पा आमच्या शाळेत एक पोरगी आहे, तिचे पप्पा रोज तिला काहीतरी खायला आणतात. तुम्ही तर मला खायला आणतच नाही. परी बाळ, तिचा पप्पा खूप श्रीमंत आहे रे, आपण गरीब आहेत. बर बर पप्पा जाऊ द्या, नका आणू खायला. बाबू, ए बाबू, बाबू. ओय ओय, बाबू मला म्हणली मम्मी, मी जातो. आव पप्पा मला पप्पा बाबू म्हणली मम्मी. मला म्हणली बाबू, तुला नाही. पप्पा मम्मी मला म्हणली बाबू. मला म्हणली तुला नाही, मला म्हणली. परी लग्नाच्या आधीपासून मम्मी मला बाबू म्हणते. आव पप्पा आता माझा जन्म झालाय, आता तुमचा पत्ता कट. आता मम्मी मला बाबू म्हणती. मला म्हणती बाबू, मला म्हणती मम्मी बाबू. मला म्हणती. जो कोणी मला दुकानावर जाऊन साबण आणून देईन तोच माझा बाबू. आता हे झोपले ती, हे काय उठणार नाहीत, तर मीच जाऊन दुकानावर साबण घेऊन येते. केली मम्मी केली. A few moments later. झाली का झोप तुमची? हा झाली की झोप. तुम्हाला मी काम सांगितलं होतं. काम सांगितलं होतं? काय काम सांगितलं होतं? मी तुम्हाला साबण आणायला सांगितलं होता. हाय काय ना नाही काय दोघाला बी. अगं आम्ही तर झोपलो होतो, हाय ना परी? हा मम्मी आम्ही झोपलो होतो. आम्हाला कसं काय ऐकू येत नाही? आम्ही झोपल्यावर ऐकू येणार काय आम्हाला? पप्पा मला झोपू द्या. झोपायचं होय? हं. झोपा. पप्पा माणसं अशी का असतात व? कशी? स्वार्थी. पप्पा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खेळायला जाते ना, तिच्याकडे एक चूक झाली ना, तिचे बाबा म्हणतात तुझ्यावर गेलीये. तिची आई तिच्या बाबांना म्हणते छोट्या छोट्या चुका झाल्या तुमच्यावर गेलीये. तिची आई म्हणती प्राजू छान छान कविता सांगते, छान छान गोष्टी सांगते, छान छान गाणी म्हणती. आणि तिची आई म्हणते की माझ्यावर गेलीये. तिचे बाबा म्हणतात माझ्यावर गेलीये, माझ्यावर गेलीये. मम्मी माणसं अशी का वागतात? सांगा ना पप्पा, का अशी वागतात? माहित नाही बाळा. माहित कसं नाही? तुम्ही दोघं माझ्यासोबत असंच बोलता.